रिक्षात बसलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीला अटक. 95,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. रिक्षातील परप्रांतीय प्रवाशांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करत जबरदस्तीने लुटणाऱ्या एका आरोपीला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेड्या ठोकल्यात. मिळालेल्या माहितीनुसार 24 जुलै रोजी तक्रारदार बादल भारत रामरजत हे आपल्या मित्रासोबत केडगाव येथे घरी जाण्यासाठी रिक्षात बसले होते. त्यावेळी रिक्षा चालकाने त्यांना निर्जनस्थळी नेऊन शिवीगाळ व मारहाण केली. तसेच 2 मोबाईल, चांदीची साखळी आणि रोख रकमेसह सुमारे 39,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून पळ काढला होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्परतेने तपास करत CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी शुभम राजेंद्र खोसे राहणार लोंढेमळा केडगाव याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी केलेले 2 मोबाईल, चांदीची साखळी आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.